नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ नेहमीपेक्षा खूप वेगळा आणि थरारक असणार आहे, कारण आज आपण इतिहासाची अशी एक पाने उलटणार आहोत ज्यामध्ये दडलंय एक अकल्पनीय रहस्य। तुम्ही कधी शांत बसून विचार केलाय का? आपल्या या भारतभूमीत एकापेक्षा एक महान ऋषीमुनी होऊन गेले। वसिष्ठ, विश्वामित्र, वाल्मिकी, द्रोणाचार्य, सांदीपनी, ही यादी कधीच न संपणारी आहे। प्रत्येकाकडे अफाट ज्ञान होतं, प्रत्येकाचे शिष्य महान होते। तरीही जेव्हा आषाढ महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा आपण तिला गुरुपौर्णिमा म्हणतो, आणि या दिवशी पूजा होते ती फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीची। ती व्यक्ती म्हणजे महर्षी वेदव्यास। असा काय चमत्कार केला होता या एका माणसाने की ज्यामुळे हजारो वर्षांनंतरही जगातील प्रत्येक गुरु, प्रत्येक शिक्षक याच व्यक्तीसमोर नतमस्तक होतो? त्यांना आद्य गुरु म्हणजे जगाचा पहिला गुरु का मानलं जातं? आज आपण जो इतिहास उलगडणार आहोत तो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, कारण ही गोष्ट केवळ एका ऋषीची नाही, तर ही गोष्ट आहे संपूर्ण मानवजातीला अज्ञानाच्या अंधकारातून, एका महाभयंकर विनाशातून वाचवणाऱ्या सर्वात मोठ्या रेस्क्यू मिशनची। तर मित्रांनो, हृदयाचे ठोके वाढवणारी ही रहस्यमयी आणि सत्यकथा शेवटपर्यंत नक्की ऐका। कथेची सुरुवात होते द्वापार युगाच्या अंतिम टप्प्यात। तो असा काळ होता जेव्हा पृथ्वीवर एका मोठ्या संकटाची चाहूल लागली होती। एक अदृश्य अंधार हळूहळू संपूर्ण जगाला वेढत होता। तो अंधार होता कलियुगाच्या आगमनाचा। काळाची चक्रे फिरत होती आणि मानवाची अवस्था अत्यंत भयानक होत चालली होती। माणसाचे आयुष्य कमी होत होते, शरीराची ताकद क्षीण होत होती आणि सर्वात भयंकर म्हणजे माणसाची स्मरणशक्ती आणि बुद्धी नष्ट होत चालली होती। त्या काळात पुस्तके नव्हती, इंटरनेट नव्हते। ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त ऐकून आणि लक्षात ठेवून दिले जायचे। या संपूर्ण विश्वाचे, विज्ञानाचे, धर्माचे आणि ईश्वराचे ज्ञान एकाच प्रचंड मोठ्या आणि अथांग ग्रंथामध्ये सामावलेले होते। तो ग्रंथ म्हणजे वेद। वेद हे माणसाने लिहिलेले नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचा श्वास होते। पण हा वेद इतका विशाल, इतका गुंतागुंतीचा आणि गूढ होता की आता क्षीण होत चाललेल्या मानवी मेंदूला तो समजणे अशक्य झाले होते। विचार करा, जर हा वेद मानवाच्या स्मृतीतून पुसला गेला असता तर काय झाले असते? संपूर्ण जग पुन्हा एकदा रानटी अवस्थेत गेले असते। धर्म, नीती, विज्ञान सर्व काही नष्ट झाले असते। हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड एका अशा तारणहाराची वाट पाहत होते जो या ज्ञानाला वाचवू शकेल। आणि याच वेळी पृथ्वीवर एक अत्यंत गूढ घटना घडत होती। ठिकाण होते यमुना नदीचा किनारा। आजूबाजूला दाट धुके पसरले होते। या नदीवर एक अत्यंत सुंदर पण विचित्र शापाने ग्रस्त असलेली कोळ्याची मुलगी नावाडी म्हणून काम करत होती। तिचे नाव होते सत्यवती, पण तिला एका शापामुळे माशांचा भयंकर दर्प यायचा, म्हणून जग तिला मत्स्यगंधा म्हणायचे। एक दिवस आकाशात ग्रहतारे आपली जागा बदलत होते। शेकडो वर्षांतून एकदा येणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली मुहूर्त जवळ येत होता। याच वेळी महान तपस्वी पराशर मुनी यमुनेच्या तीरावर आले। त्यांना नदी ओलांडायची होती। ते सत्यवतीच्या होडीत बसले। होडी यमुनेच्या मध्यभागी पोहोचली आणि अचानक पराशर मुनींनी डोळे उघडले। त्यांची नजर आकाशाकडे गेली। त्यांना जाणीव झाली की हा तोच क्षण आहे, हा तोच दुर्मिळ मुहूर्त आहे, ज्या क्षणी जर एखाद्या पुत्राचा जन्म झाला तर तो साक्षात भगवान विष्णूचा अंश असेल आणि तोच या बुडत्या जगाला वाचवेल। पण जर हा मुहूर्त टळला तर मानवजातीचा विनाश अटळ आहे। पराशर मुनींनी सत्यवतीला हे रहस्य सांगितले। मुनींच्या तपोबलाने आणि ईश्वरीय इच्छेने यमुनेच्या मध्यभागी असलेल्या एका निर्मनुष्य बेटावर दाट धुक्यात एका अलौकिक बालकाचा जन्म झाला। बेटावर म्हणजेच द्वीपवर जन्म झाला म्हणून त्याचे नाव पडले द्वैपायन, आणि त्याचा रंग रात्रीच्या अंधारासारखा सावळा होता, म्हणून तो ओळखला जाऊ लागला कृष्णद्वैपायन। हा बालक सामान्य नव्हता। तो रडत जन्मला नाही। जन्मताच एका अद्भुत तेजाने तो चमकत होता। आईच्या आशीर्वादाने आणि आपल्या ईश्वरीय अंशाने तो जन्मतःच एक तरुण तपस्वी बनला। त्याने आपल्या आईला, सत्यवतीला वचन दिले, माते, मी माझ्या अवतारकार्यासाठी हिमालयात जात आहे, पण जेव्हाही तुझ्यावर संकट येईल फक्त डोळे मिटून माझे स्मरण कर, मी त्याच क्षणी तुझ्यासमोर उभा राहीन। आणि तो तरुण हिमालयाच्या बर्फाळ शिखरांमध्ये अदृश्य झाला। वर्षानुवर्षे लोटली। हिमालयाच्या एका अत्यंत गुप्त गुहेत कृष्णद्वैपायन यांनी अशी कठोर तपश्चर्या केली जी मानवी कल्पनेच्या पलीकडची होती। त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान आत्मसात केले, आणि तेव्हा त्यांना दिसले ते भयानक सत्य। त्यांना दिसले की कलियुगातील माणूस इतका मंदबुद्धी होणार आहे की त्याला मूळ वेद कधीच समजणार नाही। हा ज्ञानाचा पर्वत कोसळणार आहे। आता सुरू होते कृष्णद्वैपायन यांची ती अशक्यप्राय मोहीम ज्याने त्यांना आद्यगुरू बनवले। कल्पना करा, तुमच्यासमोर एक असा महाकाय पर्वत आहे ज्याच्यावर जगातील सर्व रहस्ये कोरलेली आहेत, पण तो पर्वत उचलण्याची ताकद जगात कोणाकडेच नाही।
कृष्णद्वैपायनांनी काय केले? त्यांनी आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या एका विशाल वेदाचे ऑपरेशन करायला सुरुवात केली. हे काम साधे नव्हते. एका चुकीच्या शब्दाने संपूर्ण विश्वाचे संतुलन बिघडले असते. त्यांनी वेदांमधील लाखो मंत्रांचे वर्गीकरण केले. ज्या मंत्रांमध्ये देवतांना बोलावण्याची शक्ती होती त्यांना वेगळे काढून त्यांनी ऋग्वेद बनवला. ज्या मंत्रांमध्ये यज्ञ आणि कर्मकांडाचे गूढ विज्ञान होते त्यांचा यजुर्वेद बनवला. ज्या मंत्रांमध्ये संगीताची आणि सुरांची जादू होती त्यांना एकत्र करून सामवेद रचला. आणि ज्यामध्ये औषधी, तंत्रमंत्र आणि दैनंदिन जीवनाचे विज्ञान होते त्याचा अथर्ववेद तयार केला. एका वेदाचे 4 वेद तयार करणे याला संस्कृतमध्ये म्हणतात वेदांचे व्यास विभाजन करणे. आणि याच एका अविश्वसनीय कार्यामुळे कृष्णद्वैपायन यांना जगाने एक नवीन नाव दिले, वेदव्यास. पण वेदव्यासांचे काम इथेच संपले नव्हते. हे 4 वेद त्यांनी तयार तर केले, पण ते भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवणार कसे? म्हणून त्यांनी एक अत्यंत सुरक्षित सिस्टीम तयार केली. त्यांनी आपले 4 सर्वात हुशार शिष्य निवडले. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू. प्रत्येकाच्या मेंदूत त्यांनी एक वेद कोरून टाकला. एका गुरूकडून शिष्याकडे ज्ञान जाण्याची ही साखळी त्यांनी सुरू केली. म्हणूनच ज्ञानाचा प्रवाह अखंड ठेवणाऱ्या या पहिल्या महापुरुषाला जगाने आद्यगुरू ही पदवी दिली. तुम्हाला वाटत असेल की कथा इथे संपली, पण नाही. खरा सस्पेन्स तर आता सुरू होतो. वेदांचे विभाजन करूनही वेदव्यासांचे मन अस्वस्थ होते. हिमालयात बसून ते विचार करत होते, मी वेद वाचवले, पण हे वेद फक्त अत्यंत बुद्धिमान लोकांनाच समजतील. पण जो सामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, स्त्रिया आहेत, त्यांना जीवनाचे तत्त्वज्ञान कोण शिकवणार? त्यांना नीती, धर्म आणि जगण्याची कला कशी समजणार? आणि तेव्हा वेदव्यासांच्या मनात एका अशा महाकाव्याची कल्पना जन्माला आली ज्याने जगाचा इतिहास बदलून टाकला. ते महाकाव्य म्हणजे महाभारत. वेदव्यासांनी डोळे मिटले आणि संपूर्ण महाभारताचे कथानक, हजारो पात्रे, लाखो घटना त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाल्या. पण आता एक नवीन आणि विचित्र अडचण उभी राहिली. वेदव्यासांच्या डोक्यात विचारांचा वेग इतका भयंकर होता की जगात असा कोणताही माणूस नव्हता जो त्यांच्या वेगाने ते महाकाव्य लिहून काढू शकेल. जर लिहिणारा मध्येच अडखळला तर व्यासांची विचारसाखळी तुटणार होती. त्यांना एक असा लेखक हवा होता ज्याची बुद्धी आणि ज्याचा वेग अमानवीय असेल. शेवटी ब्रह्मदेवांच्या सल्ल्याने वेदव्यास पोचले, ते साक्षात बुद्धीची देवता भगवान श्री गणेशाकडे. 2 महाबुद्धिमान शक्ती समोरासमोर उभ्या होत्या. गणपतीने हसून महाकाव्य लिहिण्यास होकार दिला, पण एक भयंकर अट घातली. गणपती म्हणाले, हे महर्षी, मी लिहायला सुरुवात करेन, पण जर तुम्ही श्लोक सांगताना एका सेकंदासाठीही थांबलात तर मी माझी लेखणी तिथेच मोडून टाकेन आणि पुन्हा कधीच लिहिणार नाही. ही अट सामान्य नव्हती. 1,00,000 श्लोक न थांबता सांगणे अशक्य होते. पण वेदव्यास कोण होते? ते तर आद्यगुरू होते. त्यांनीही गणपतीवर पलटवार करत आपली अट ठेवली. व्यास म्हणाले, हे गजानना, तुमची अट मला मान्य आहे, पण माझीही एक अट आहे. मी सांगितलेला कोणताही श्लोक त्याचा पूर्ण अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला कागदावर उतरवता येणार नाही. गणपतीने विचार केला, हा तर माझ्या डाव्या हातचा मळ आहे, आणि त्यांनी अट मान्य केली. आणि मग सुरू झाली जगातील सर्वात मोठी आणि चित्तथरारक बौद्धिक शर्यत. वेदव्यास वेगाने श्लोक सांगत होते आणि गणपती तितक्याच वेगाने ते लिहित होते. पण व्यासांना माहीत होते की मानवी मर्यादांमुळे त्यांना श्वास घेण्यासाठी आणि नवीन श्लोक रचण्यासाठी मध्ये वेळ लागणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ हवा असायचा तेव्हा ते मुद्दाम एक अत्यंत कठीण, गुंतागुंतीचा आणि गूढ श्लोक सांगायचे. या गूढ श्लोकांना व्यासकूट म्हटले जाते. असा श्लोक ऐकल्यावर साक्षात गणपतीलाही त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी काही सेकंद थांबावे लागायचे. आणि नेमक्या त्याच वेळेचा फायदा घेऊन वेदव्यास पुढचे शेकडो श्लोक आपल्या मनात तयार करून ठेवायचे. बुद्धीच्या या अद्भुत खेळीतून सलग 3 वर्षे हे काम चालले आणि जगाला मिळाला 1,00,000 श्लोकांचा सर्वात मोठा ग्रंथ, महाभारत. ज्या महाभारताबद्दल असे म्हटले जाते की जे महाभारतात नाही ते जगात कुठेच नाही. याच महाभारताच्या मध्यभागी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी जी भगवद्गीता सांगितली ती गीता आपल्यापर्यंत पोहोचवणारे पहिले माध्यम हे महर्षी वेदव्यासच होते. या माणसाने मानवासाठी काय केले नाही? वेद वाचवले, महाभारत दिले, भगवद्गीता दिली. पण तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी 18 पुराणांची रचना केली. शिवपुराण, विष्णुपुराण, गरुड पुराण. यातून त्यांनी सामान्य माणसाला भक्तीचा मार्ग शिकवला. संस्कृतमध्ये एक अतिशय अंगावर काटा आणणारी ओळ आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे आज या जगात जे काही ज्ञान आहे, विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंत, राजकारणापासून ते मानसशास्त्रापर्यंत, ते सर्व ज्ञान हे वेदव्यासांचे उष्टे आहे.
कारण या जगात असा कोणताही विषय नाही ज्याला वेदव्यासांनी हजारो वर्षांपूर्वीच स्पर्श केलेला नाही. असे मानले जाते की महर्षी वेदव्यास हे चिरंजीव आहेत. हिंदू धर्मातील 7 चिरंजीवांपैकी ते एक आहेत. ते आजही सूक्ष्म रूपात याच पृथ्वीवर अस्तित्वात आहेत आणि अंधाराकडे जाणाऱ्या या जगाला कुठूनतरी मार्गदर्शन करत आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण गुरुपौर्णिमेला एखाद्या शिक्षकासमोर, आपल्या गुरुसमोर नतमस्तक होतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात त्या ईश्वरीय शक्तीला, त्या कृष्णद्वैपायन वेदव्यासांना वंदन करत असतो. कारण जर त्या दिवशी यमुनेच्या तीरावर तो जन्म झाला नसता, जर त्यांनी वेदांचे तुकडे करण्याचे धाडस केले नसते, तर आज आपल्याकडे ना संस्कृती असती, ना धर्म असता, ना आपली काही ओळख असती. आपण सर्वजण अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असतो. माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु असतो आणि संपूर्ण मानवजातीला विनाशाच्या अंधारातून काढून ज्ञानाच्या प्रकाशात आणणारा तो एकमेव आद्यगुरु आहे. ही होती एका अशा ऋषीची कथा ज्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण काळाला आणि जगाच्या विनाशाला हरवले. मित्रांनो, मला खात्री आहे की महर्षी वेदव्यासांची ही अद्भुत आणि रहस्यमयी कथा ऐकून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटला असेल आणि गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना, परिवाराला आणि खास करून तुमच्या गुरूंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या महान संस्कृतीचा हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हो, अशाच अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यमयी आणि सत्यपौराणिक कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत पाहत रहा, शिकत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.